अनिल वरचे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सरांशी चर्चा करत आहोत. समाजामध्ये एक रोल मॉडेल असावं आणि रोल मॉडेलची माहिती समाजामध्ये पोहोचावी याकरता सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सरांना विनंती केली की सर, आपण आत्तापर्यंत जे 19 पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकांच्या संदर्भातही माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना द्यावी. सर, आपण 19 पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवर लिहिली आहे, कायद्यासारख्या पुस्तकावर लिहिली, अॅट्रॉसिटीसारख्या विषयांवर लिहिलेली आहे. तर आपण त्या पुस्तकांच्या बद्दल सविस्तर आमच्याशी बोलावं. प्रवीण, असं आहे की मी लेखनासाठी लेखन करत नाही, तर समाजासाठी लेखन हा माझा स्थायी भाव आहे. मी कायदा जे पुस्तक लिहिलं त्याच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या. तर कायदा हे विधी साक्षरतेचं पुस्तक आहे. म्हणजे त्यामधून विविध समाज जीवनामध्ये जे काही कायद्याचा उपयोग गरज भासते, पोलीस स्टेशनमध्ये आरोपीचे अधिकार काय आहे, पोलिसांचे अधिकार काय, पोलीस कस्टडी रिमांड इथपासून तर खरेदी विक्री, मृत्यूपत्र, महिलांचे अधिकार, पोटगी, असे विविध त्यामध्ये दैनंदिन जीवनातले विषय आहेत. आणि त्यामुळे काय होतं की एक सामान्य माणसाला कायद्याची माहिती मिळते. एकदाच कायद्याची माहिती मिळते की त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वास वाढला म्हणजे त्याच्यावर अन्याय जर झाला किंवा कोणी त्याच्या कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर तो त्या माहितीच्या आधारे आपले अधिकार मिळवू शकतो, प्रभावी होतो. ह्या पुस्तकाचा इतका फायदा झालाय, तो एकतर ते वाचल्यावर लोक म्हणतात आम्ही अर्धा वकीलच झालो. अगदी अगदी अगदी. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पुस्तक पोहोचलंय. आणि मला ते फोन करतात लोक, वाचक, माझा वाचक वर्ग फार महाराष्ट्रभर आहे इतक्या पुस्तकांचा. ते मला तिथून फोन करतात की सर, आम्हाला याचा फायदा झाला, ही माहिती मिळाली. आणि नवीन नवीन आवृत्त्यांमध्ये मी त्यामध्ये बदल करतच असतो. आता तुम्ही पुस्तकांबद्दल विचारल्यामुळे परत सांगतो की मी जेव्हा न्यायाधीश होतो तेव्हा मी कोर्टामध्ये बघितलं की पती पत्नीचे भांडणं फार आहे, कौटुंबिक कलह आहे. मग त्यावर उपाय म्हणून मी रमाईचा फार आदर्श समजतो. रमाईने ज्याप्रमाणे आपलं कुटुंब सांभाळलं, म्हणजे रमाई हे गरीब कुटुंबातली मुलगी होती, भिकू अलंकारांची मुलगी. वडील लहानपणी वारले, ते समुद्र किनाऱ्यावर टोपल्यानी मासे वाहण्याचं काम करायचे. मग ते गोविंदपूरकर जे मामा होते मुंबईला रमाईचे, त्यांच्याकडे आली आणि तिच्यासोबत तिचा भाऊ आणि बहीण गौरा आणि भाऊ, हे असे 2 जण तिच्या सोबत राहायचे. अशातच मग बाबासाहेबांसोबत जेव्हा तिचं लग्न झालं रमाईचं, मला वाटतं 11-12 वर्षाच्या होत्या त्या, तर गोविंदपूरकर मामा पण मरण पावले नंतर. मग बाबासाहेबांकडे आल्यानंतर बाबासाहेबांच्या घरी बाबासाहेबांचा भाऊ आनंदराव, त्यांची पत्नी मीरा आत्या, परत बाबासाहेबांनी पहिली पत्नी मेल्यानंतर, मृत्यूनंतर, म्हणजे भीमाईच्या मृत्यूनंतर त्यांनी जिजाऊ नावाच्या एका दुसरी पत्नी केलेली होती. बाबासाहेबांचे वडील रामजींनी. हो, रामजी बाबांनी काय केलं, जिजाऊ म्हणजे लग्न केलं, त्यांचं नाव जिजाऊ होतं. बरोबर. बाबासाहेबांनी त्यांना कधी ऍक्सेप्ट केले नाही. म्हणजे या भीमाईचे दागिने जरी घातले तरी बाबासाहेबांना राग यायचा. पण रमाईचे संबंध इतके चांगले होते सर्वांसोबत, मीरा आत्या, आनंदरावच्या मिसेस, आणि सोबत तिचं गौरा नावाची बहीण आणि भाऊ पण राहायचे. जे एवढं मोठं कुटुंब. परत बाबासाहेब कार्यकर्ते असल्यामुळे महाराष्ट्रातून सकाळपासून लोक यायचे, कार्यकर्ते यायचे. नाशिकचे भाऊराव गायकवाड आहे, किंवा तिकडे ते कोल्हापूरकडे दत्तोबा पवार आहे, संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांचा चहा नाश्ता. तर असा घरामध्ये वर्दळ असताना सगळ्यांचं अगत्य करणं, सन्मानाने वागणं, परत कुटुंबामध्ये एक शालीनता. बाबासाहेबांनी रमाईचं कधी भांडण झाल्याचं ऐकलं का? नाही. आणि ते लग्नाला जायचे, म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम पण अटेंड करायचे, असे त्यांच्या वर्तमानपत्रात, त्यांच्या नियतकालिकामध्ये बातमी होती.
तर अशा कुटुंबाचा आदर्श ठेवावा म्हणून मी काय केलं, हम्म. पती पत्नीसाठी रमाईचा आदर्श नावाचं पुस्तक लिहिलं. वा वा. आणि त्याच्या पण बऱ्याच प्रती निघाल्या. म्हणजे जे काही समाजामध्ये कौटुंबिक कलह जे निर्माण झालेले असेल हा. तर त्यांनी जर आपलं ते पुस्तक वाचलं तर अत्यंत उत्तम काउन्सिलिंग त्यांचं काउन्सिलिंग होऊ येस शकतं. येस येस काउन्सिलिंग सारखंच आहे ते. अगदी 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 कारण ते बरोबर. तुमच्या तुम्ही बरोबर बोललात, काउन्सिलिंगच आहे ते. हम्म, हम्म, आणि मला लांबून लांबून फोन करतात हम्म. वाचणारे, परभणी, लातूर, तिकडे रत्नागिरी, इकडे गोंदियापर्यंत ते मला फोन करतात, आम्ही सर तुमचं हे पुस्तक वाचलं वा. आणि आमचं भांडण मिटलं. हम्म, हम्म, परत मी त्यामध्ये काही टिप्स पण दिलेले आहेत. हम्म. आज आता मी 1987 पासून वकिली किंवा कायदा क्षेत्रात आहे. हम्म. सुरुवातीला वकिली केली, मग न्यायाधीश झालो, परत आता आमचं रजिस्ट्रेशन तर ते रिन्यू होतं, आता परत वकिली. तर यामध्ये दर आठवड्याला 15 दिवसाला पती पत्नी जे भांडणे येतातच. तुम्ही मानसशास्त्राचे काउन्सिलर आहे, त्यामुळे तुम्हाला हा विषय सायकोथेरपी मध्ये आम्हाला आहे. तुम्हाला आहे, तर बरेचदा ह्या विषयाला सोडवण्याची गरज मला वाटते. नक्कीच नक्कीच. आणि हे जे मोबाईल आहे, त्या मोबाईलमुळे खूप भांडणं झाले. आता नवीन म्हणजे सुरू 1-2 महिन्यातच वाद येतात. तर मोबाईल झाल्यावर एक तर घरी आलेली जे म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगी जे घरी येते नवरी, तिला आपल्या आईवडिलांकडली आठवण, तिला फोन करायला किंवा त्यांचे फोन येणं, ते या मुलाकडल्यांना ते मोठं खटक. माझं त्यांना सांगणं असतं की बाबा काही दिवस फोन करणार ती, त्यानंतर अपेक्षा नसते ना, नॅचरल आहे ना. मग त्यानंतर काही दिवसांनी ते आपोआप कमी होईल तिला मूलबाळ झालं. बिलकुल बिलकुल. तर हा जो हे आहे, तर यावर सुद्धा समस्त कुटुंबानी लोकांनी विचार करण्याची भाव म्हणून मी कधी कधी आणि दुसरं एक मोबाईल म्हणजे त्या मुलामुलींचे जर पूर्वीचे काही मैत्री संबंध असले तर ते त्या मोबाईलमध्ये त्याचे जर काही चित्रण आहे का संवाद आहे असा माहीत झाल्यामुळे सुद्धा पती पत्नीचे वाद भांडणं समोर आल्याचं आमच्या निदर्शनास येतं. अच्छा. घटस्फोट झालेत या कारणावर. राहायचं काही नाही, पण आता इतकं झालंय मुला मुलींची मैत्री. पूर्वी आमच्या काळात विद्यार्थी बोलत सुद्धा नव्हते, पण आता शालेय जीवनापासून प्रायमरी शाळेपासून मुलं मुली मैत्रीने वागतात. अशा वेळी ब्रॉड माइंडनी तो विषय घ्यायला पाहिजे. पण तसं न होता त्या मोबाईलमुळे इतके भांडणं आहे. म्हणून आम्ही आजकाल लग्न झालेल्या मुलांना तर सांगत असतो, बाबा तुझे जुने मोबाईल जे असतील ना फेकून द्या, दुसरे मोबाईल घ्या. मोबाईल एक फार मोठं कारण झालं आहे डिवोर्स किंवा ह्या पती पत्नीच्या वादाचं. आमच्याकडे माझं ऑफिस आहे नाशिकला वकिलीचं, त्याच्यामध्ये जे आम्ही भांडणं बघतो तर त्याला हे एक कारण आढळून आलं. तर दुसरं आपलं जे धर्मांतरित बौद्ध आणि न्यायालयाचे निर्णय नावाचं जे पुस्तक आहे, त्यामध्ये आजपर्यंत धर्मांतरित बौद्धाच्या संदर्भाने जे काही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाले, म्हणजे तिकडे जे नागपूरला विधानसभेला मेश्राम म्हणून जे निवडून आले होते त्यांच्यावर शंभरकर यांनी जे केस टाकली, त्यांचं ते सदस्यत्व रद्द झालं, ती केस. आणि अट्रॉसिटीच्या संदर्भात बौद्ध नमूद असल्यामुळे झालेल्या केसेस, बेबी जगताप वर्सेस जयंत जगताप जे प्रकरण झालं बौद्ध विवाह संबंधी, म्हणजे शकुंतला निळकंठ एक केस झाली ज्यामध्ये बौद्ध विवाह हा गृहीत धरला नव्हता, काही विविध त्याला कारण झाले. पण मग 1981ला बेबी जगताप वर्सेस जयंत जगताप हे प्रकरण झालं, आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बौद्ध विवाह हे कायदेशीर आहेत असा निर्णय दिला. ते प्रकरण, असे सर्व प्रकरण बौद्धांच्या संबंधी आजपर्यंत जे झाले ते प्रकरण मी त्या पुस्तकात टाकले. माझं ते फार श्रमाचं कलेक्शन आहे. ते पुस्तक फारसं लोकांना एवढ्या त्याच्या आवृत्त्या नाही गेल्या, 2-3 आवृत्त्या झाल्या. पहिले इंग्रजीमध्ये काढलेलं होतं, पण नंतर लोकांनी म्हटलं की आम्हाला मराठीत पाहिजे, तर ते मराठीत पण मी करून दिलं. तर धर्मांतरित बौद्ध आणि न्यायालयाचे निर्णय हे फार
उपयुक्त आणि मी फार श्रमाने त्या केसेस जमा करून ते लिहिलेलं पुस्तक. एक बौद्ध धम्माची ओळख नावाचं पुस्तक मागे आम्ही प्रकाशित केलं नाशिकवरून. प्राध्यापक उमेश पठार यांनी ते प्रकाशित केलेलं होतं. तर त्यामध्ये काय केलं की आमच्या असं लक्षात आलं की हे जे धम्मवर्ग विहारांमध्ये चालतात, तर त्या धम्मवर्गामध्ये मी या धम्मवर्गाच्या चळवळीमध्ये असायचो, आताही असतो. तर आमच्या असं लक्षात आलं होतं की जे शिक्षक आहेत, शिकवू इच्छितात, त्यांना नेमकं समजत नाही की आता काय शिकवायचं. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या आधारे मी ते एक पुस्तक तयार करून सिलेबस सारखं अभ्यासक्रम, त्याला पाठ क्रमांक 1, त्यानंतर जे प्रश्न उत्तर पुस्तकात स्वाध्याय असं, नंबर 2, पाठ 2, पाठ 3 असे त्यामध्ये पाठ करून एक लेमॅन, नवीन धम्म जाणून घेणाऱ्यांसाठी, नवीन म्हणजे चांगल्या सर्वांच्याच उपयोगाचं आहे ते अशा रीतीचं ते पुस्तक म्हणजे लहान मुलांसाठी अत्यंत लहान नाही, सर्वांसाठीच आहे ते. सर्वांसाठीच आहे ते. पण लहान मुलांनी ते वाचावं, इतकं सुंदर पद्धतीने समजेल त्यांना अशा सोप्या भाषेत तुम्ही लिहिलेलं आहे. त्याच्या मागणी पण फार आहे. त्याच्या 3 आवृत्ती झाल्या आहेत, अजून त्या संपल्या. आता त्यांना काढायचं आहे, परत प्रकाशित करायचं आहे. गुड. पण माझी आयडिया काय आहे की ते बुद्ध आणि धम्मग्रंथ बरेच जणांना तो समजत नाही, किंवा लहान मुलं तर हातच लावत नाही. पण त्याचं एक प्रकरण जर वाचलं, एक प्रकरण, आणि घराघरामध्ये म्हणजे धम्मवर्गातच शिकवलं पाहिजे असं नाही, असं काही नाही, तर आई वडिलांनी सुद्धा एक प्रकरण मुलांना सांगितलं. तर मी तर म्हणतो हे जे ट्युशन क्लासेस चालतात त्यासारखं जर एखाद्या सुशिक्षित आणि 10वी-12वी झालेल्या मुलांनी, ज्याला धम्माची आवड आहे, तो जर एक 10-20 लोकांना घेऊन बसला आणि त्यांनी ते पुस्तक मुलांना वह्या घेऊन एक प्रकरण शिकवलं आणि त्यांना म्हटलं की याच्यावरती प्रश्न उद्या लिहून आणा, तर फार मोठा प्रचार होईल, संस्कार होतील, राष्ट्रासाठी एक चांगल्या चारित्र्याची लोक तयार होतील. हे धम्माचं म्हणजे बौद्ध धम्माचं कार्य नाही आहे फक्त, तर हे राष्ट्र निर्मितीचं कार्य आहे. बौद्ध धम्म काय आहे की राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारा धम्म आहे ना, म्हणून तर जगामध्ये त्याला मान्यता आहे. बाबासाहेब तर म्हणते की साऱ्या जगाने बौद्ध धम्माचा स्वीकार करा. बाबासाहेबांनी घोषणाही केली होती की मला संपूर्ण भारत बौद्ध आहे. तर हे झालं. दुसरं महिला व कायदा हे पुस्तक आहे माझं. महिलांचे अत्यंत महत्त्वाचं. महिलांच्या संबंधी जेवढ्या अत्याचार, त्यांचे मेंटेनन्स, त्यांचे प्रॉपर्टी मधले अधिकार या संबंधीची इत्थंभूत माहिती, त्याला त्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या ज्या पवार आहेत, काय निलिमा पवार, त्यांची प्रस्तावना आहे त्याला. तर त्याच्या 3 आवृत्त्या झाल्या आहेत त्याची पण, आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या तर 11 आवृत्ती झाल्या आहेत. वा, अभिनंदन. तर एक हे जे प्रायव्हेटायझेशन चालू झालं, त्यामुळे मग मी बहुजनांच्या आरक्षणातील अडथळे आणि उपाय हे पुस्तक लिहिलं. अच्छा. त्यामध्ये हे जे काही अडथळे आलेले आहेत प्रायव्हेटायझेशनमुळे, याचा त्यामध्ये विशेषतः उहापोह केलेला आहे. बौद्ध विवाह आणि कायदा हे आहे. तर अशा रीतीनं एक कमर्शियल ऍक्ट म्हणून आहे. आता एक मी बघितलं की ग्रामपंचायत ऍक्ट हा जो आहे, त्याचा सर्वसाधारण जनतेला त्याची माहिती ग्रामपंचायतच्या कायद्याची व्हावी या दृष्टीनं ग्रामपंचायत ऍक्ट म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. ते समता प्रकाशन आपल्या वर्ध्याचं सुधीर प्रकाशनाने ते प्रकाशित केले. तर अशा रीतीनं मी पुस्तक लेखन केलेले आहे. एक भगवान बुद्धाचा उपदेश अशा नावाचं एक पुस्तक आहे. त्याला आपले चलो बौद्ध धम्म की ओर जे अभियान होतं यांचं, चलो ओबीसी उपरे काकांची त्याला 2 शब्द आहेत प्रस्तावना. त्यांनी सांगितलं की एक छोट्या खानी पुस्तक लिहावं.
इथे जेव्हा सभा झाली होती नाशिकला, तर ते एक पुस्तक आहे. अच्छा. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मी एक पुस्तक लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आणि उपदेश. वा, महत्वाचा विषय. तर त्यामध्ये मी इतकं बारीक बारीक मार्गदर्शन केलं त्या पुस्तकामध्ये की विद्यार्थ्यांनी बूट घातले पाहिजे, म्हणजे बुटाचं पॉलिश असलं पाहिजे, तुमच्या सोबत एक रुमाल असली पाहिजे, वृत्तपत्र वाचलं पाहिजे, एटिकेट्स मॅनर डिसिप्लिन सर्व त्यामध्ये जीव ओतून ते पुस्तक लिहिलेलं आहे. वा. एक कमर्शियल ऍक्ट ते जरा लॉवरचं पुस्तक आहे. तर अशा रीतीनं मी उपयुक्तता बघून, हे बघा, लेखनासाठी लेखन करणं आणि समाजासाठी लेखन करणं हा जो साहित्य क्षेत्रातला वाद चालतो, तर आपल्याही समूहामध्ये लेखनासाठी लेखन करणारा मोठा वर्ग आहे. नक्कीच. त्याला आज काय गरज आहे, म्हणजे आज जी गरज आहे ना ती रोम जळत असताना निरोनी फिडल वाजवणे असाच प्रकार सुरू आहे. अहो, लिहायला तर मोठे मोठे ग्रंथ लिहू शकतो आपण, यातलं संदर्भ घ्यायचा, त्यातला घ्यायचा, पण त्याला काय अर्थ आहे? मी विपश्यनेवर का लिहिलं? विपश्यनेला नाहक विरोध असल्यामुळे लिहिलं. मी पहिलं पुस्तक लिहिलं, मला खूप पत्र आणि हे आले, मग मी भगवान बुद्ध आणि विपश्यना सहबळ पुरावेच दिले त्यामध्ये, की त्रिपिटकामध्ये किती वेळा विपश्यना शब्द आला, सतिपट्टन सुत्तामधून कुठे आला, कंटेम्प्लेशन म्हणजे काय. तर असा हा संघर्ष आहे. म्हणजे पुस्तक लिहिणे हा शौक नाही, तर समाजामध्ये ज्या गरजा उत्पन्न झाल्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लिहित गेलो. अगदी छान. म्हणजे अशा पद्धतीने आपण समाजाची एक गरज ओळखून त्या परिस्थितीमध्ये काय विषय गरजेचा आहे तो विषय फोकस करून आपण लिखाण केलेलं आहे, जे समाजाला गरजेचं आहे. आणि बाकीचे काही इतर लोक, आपण त्यांच्या नावं तर नाही घेणार या ठिकाणी, पण लिहायचं म्हणून लिहितात की माझं नाव प्रकाशित झालं पाहिजे. मला तर काही काही असे लोक दिसले की व्हॉट्सअपवर जे मेसेजेस येतात ते मेसेजेस कलेक्ट करून त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. तर सर, आपण ह्या सगळ्या, म्हणजे तुमच्या नोकरीच्या व्यापामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या बदल्या झालेल्या आहेत, कौटुंबिक याच्यामध्ये तुमच्या सपत्नी तुम्हाला सहकार्य करायच्या, पण त्या आता नाही आहेत. तर त्यांचं एवढं मोठं गेल्यानंतर तुमच्यावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, आणि दोन मुलं आहेत, दोन्ही MD आहेत. आता मुलगी MD करते आहे, मुलगा MD झालेला आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये हे सगळं कसं तुम्ही सांभाळतात? दुःखाचं वातावरण कसं सांभाळतात तुम्ही, कसं हाताळतात? प्रवीण, प्रभाचं जाणं हे फारच माझ्या जीवनाला कलाटणी देणारं आणि दुःखदायी प्रसंग आहे. ज्या दिवशी ती 2 वर्षापूर्वी गेली त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती किडनीच्या आजाराने, आणि इम्प्रूव्हमेंट होत असताना अचानक, आणि माझी मुलगी प्रसून जी आहे, डॉक्टर MBBS झाली, जी MD करते, ती तिच्याजवळ थांबलेली होती. तिचा फोन आला की मम्मीची तब्येत सिरियस आहे. मी तातडीनं घरून हॉस्पिटलला गेलो. तिला ICU मध्ये नेलेलं होतं. ICU मध्ये सगळे डॉक्टर्स उभे होते. मला काही कळलंच नाही काय, आणि तिचा मृत्यू झालेला होता डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी ते काही प्रयत्न केले होते. हा प्रसंग, याला डॉक्टरांचा निष्काळजीपणा, बऱ्याच गोष्टी आहे. आता त्यामध्ये खोल न जाता तुमच्या प्रश्नाचं, म्हणजे मुलगी माझी तिच्या जवळ होती, तिच्यावर जो डोळ्यासमोर आई गेली, तिने जो प्रसंग बघितला, त्यानंतर मुलाला कळवलं की असं झालंय. त्याचा तो विश्वासच बसत नव्हता. तो एकटाच घरी होता. मी आणि रेखा, माझी साडी, दोघंही आम्ही हॉस्पिटलला गेलो. त्यानंतर प्रवीण, एक वडील म्हणून मी सांगेन की मुलांना आई गेल्यानंतर सांभाळणं हा मोठा कठीण प्रसंग असतो. ते दिवस मला आताही आठवतात की रात्री बेरात्री मुलगी उठायची,
आणि मम्मी मम्मी करायची आणि मला म्हणायची पप्पा मम्मीला आणून द्या, माझ्या मम्मीला आणून द्या. ती मेडिकलची MBBS झालेली मुलगी. इमोशनल अटॅचमेंट. हा हे आणि आम्ही त्यावेळी आहे ना असे खाली झोपायचो सगळे, मी मध्ये, मुलगा इकडे, मुलगी इकडे, असं मिळून मिळून झोपायचो. रात्री बेरात्री जाग आला की आम्हाला असं फार घरामध्ये वातावरण जे आहे ना फार दुःखद वातावरण होतं. परंतु मुलं मेडिकलचे असल्यामुळे मी पण विपश्यना वगैरे केलेली, त्यामुळे जरा सांभाळलं. मुलांना सांभाळणं फार कठीण असतं. तुम्हाला होणारं दुःख वेगळं आणि त्यावेळी आपण जर धैर्य सोडलं, रडत बसलो किंवा हे, तर मुलांवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. मला यश त्यामध्ये वाटतं की मुलांना आता विसर पडत चाललाय किंवा किमान ते पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य त्यांचं जगायला सुरुवात केलेली आहे त्यांचे 2 वर्षामध्ये. चेहरे मला तर अजूनही रोज आठवण येते. म्हणजे प्रत्येक घरात राहिलेली व्यक्ती आणि खरं तर तिच्यामुळे आम्ही इकडे नाशिकला आलो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर तो एक फार दुःखद प्रसंग असतो वडिलांवर आलेला. ज्याला वय झालेलं आहे, वृद्ध झालेले आहे, मुलांची लग्न झाली, आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आहे, तर त्याला तेवढं नाही. पण मुलं शिकत आहेत, आपल्या त्याचं सेटअप झालेलं नाही. परत आता चैतन्याचं लग्न झालं, त्यावेळी पण त्याच्या आईची म्हणजे त्याच्या मम्मीची मला खूप आठवण यायची. कारण प्रत्येक पॉइंटला जबाबदाऱ्या सांभाळायला. पण माझी जे मेहुणी आहे रेखा, तिने ह्या सगळ्या बाबी सांभाळल्या. आणि तिचं मुलाचं लग्न तिकडे गावावरून केलं. आमच्या रिलेटिव्ह, आमची बहीण संध्या, आमच्या त्या भावाच्या मिसेस कांता, या सगळ्यांनी सहकार्य, सर्व नातेवाईकांचं सगळ्यांचं सहकार्य होतं. परंतु मम्मीच्या प्रेझेन्समध्ये ते होणं आणि मम्मीला जे कळतं, आणि मला सतत वाटत की मम्मी जर याची यावेळी असती तिला किती आनंद झाला असता. बरोबर बरोबर. ह्या प्रसंगातून जाणं फार कठीण असतं प्रवीण. कोणाच्याही जीवनामध्ये असा प्रसंग घडू नये. अगदी अगदी. पण प्रभानी हा. माझ्या चळवळीसाठी, माझ्या लेखनासाठी कधीही विरोध केला नाही. सपोर्टच केला. सपोर्ट मला करू द्यायची ती. म्हणून तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकला. आणि दुसरं म्हणजे घरच्या ज्या काही गरजा आहेत मला कधी सांगायचे पण नाही. मुलांच्या गरजा काय आहे ते सगळं शिक्षण आणि त्यांचं सगळं जबाबदारी ते पार पाडायचे. त्यामुळे मी एक फ्री होतो. पैसे लागले आपण द्यायचो. अर्थात ती पण पगारी होती. परंतु मला काही असं हे नव्हतं, टेन्शन नव्हतं कौटुंबिक. आता कसं आहे की आता सगळ्या गोष्टी सांभाळाव्या. अगदी एवढं सगळं सांभाळून तुम्ही म्हणजे नोकरीच्या बदल्या, कुटुंबाकडे लक्ष, साहित्य लिखाण आणि एकूण सामाजिक काम, तुम्हाला समाजरत्नासारखे, समाजभूषणसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. समाजामधून तुम्हाला एवढे मोठे पुरस्कार मिळत आहेत आणि अनेक लोक अजूनही पुरस्कारासाठी तुम्हाला बोलवत आहात. या सगळ्या वातावरणामध्ये आपण गावाकडे कशा पद्धतीने लक्ष देता? तुमच्या तिथे शेती आहे, मग ते कसं ऑपरेट करता आपण, ते थोडं सांगा. प्रवीण, गावात असं आहे की मी LLB करताना ग्रामपंचायतचा ची निवडणूक लढलो. अरे वा. मी ग्रामपंचायतचा सदस्य होतो. वा, म्हणजे नोकरीच्या अगोदरची गोष्ट आहे. LLB करताना. बरं बरं. वकील पण झालेलं नव्हतं पूर्ण. अच्छा अच्छा. तर मी वर्धेला शिकत असताना, नागपूरला शिकत असताना शेतीकडे गावाला जेव्हा जायचो, त्या गावाच्या समस्या ज्या आहे ना त्या शासकीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करायचो. गावात वीज आली पाहिजे, गावात सडक असली पाहिजे, पाण्याच्या व्यवस्था आहे, यासाठी मी त्याच्या विद्युत विभाग आहे किंवा मंत्रालयाला काही पत्रव्यवहार पाठवायचं, हे अशा रीतीच्या मागण्या. म्हणजे गावाविषयी एक अटॅचमेंट. आता माझ्या गावाच्या त्या गावाजवळ एक नाला आहे, त्याला पूर येताना गावाचा संबंध तुटतो. आता एक आदिवासी मुलगा, लाला सुरपाम असं नाव त्याचं बहुतेक, तो आणि त्याची नात दोघे वारले, म्हणजे वाहून गेले. त्याआधी एक गावातले संतोष पाटील नावाचा युवक आजारी पडला. त्याला वरून खाटेवर नेता आलं नाही, तो आजारपणात तो मरण पावला. म्हणजे मी हे प्रसंग धरून बरेचदा
शासकीय स्तरावर जिल्हा परिषद आहे, मंत्री आहेत, मुख्यमंत्री सगळ्यांना पत्र लिहिली की बा ह्या सुधारणा पाहिजे. तर त्यासाठी मी जात असतो गावाला. म्हणजे माझ्या शेती आणि गाव असल्यामुळे मी त्यासाठी जातो. परंतु मग ह्या ज्या समस्या आहेत त्याकडे पण मी लक्ष देत राहतो. गावच्या शाळेत पण मागे मी भेट दिली. माझ्या बहिणीने तर माझे वडील निळकंठराव वैद्य आणि आई यांच्या नावाने शाळेमध्ये पारितोषिक घोषित केली प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना. मागच्या वेळी मी 15 ऑगस्टला होतो. माझ्या हस्ते त्यांनी 15 ऑगस्ट की 26 जानेवारी असा काहीतरी होता, माझ्या हस्ते मग ते दिलेले होते. पण तिने गेल्या 6-7 वर्षापासून तिने ते सुरू केलेलं आहे. वा. आणि तुमच्या तिथे बुद्धविहार पण तुम्ही? हा, मग आमच्या घरासमोर बुद्धविहार. आमचे जे वडील म्हणजे मोठे वडील लक्ष्मणराव, आमच्या गावातले जे लोक आहे, पंच कमिटी, गावामध्ये मान्यवर बरेच होते. एक केदारजी फुलमाळे, राजारामजी, आमचे ते ताराचंद, ज्ञानेश्वरराव वैद्य, गावात मान्यवर जे पंच कमिटीचे लोक होते त्यांनी ती जागा पकडलेली आणि त्यावर त्यांनी विहार बांधणं सुरू केलं. नंतर मग गावातल्या लोकांनी एक मिलिंद वैद्य म्हणून CRPF मध्ये एक युवक आहे, आमच्या तो नातेवाईकच आहे वैद्य म्हणून, तर त्यांनी मग पुढाकार घेतला. सगळ्यांकडून वर्गणी जमा करून वगैरे त्यानंतर त्यांनी पुनरुत्थान केलं त्याला. जे जुनी जो स्लॅबचा जो स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. त्यामध्ये आमचे डॉक्टर राजेंद्र वैद्य आहे, रमेश वैद्य आहेत, आमची बहीण आहे. आमच्या इथे ते जिल्हा परिषदेचे एक सदस्य रिटायर्ड एज्युकेशन ऑफिसर धनराज तेलंग आहेत. अच्छा. त्यांनी पण सहकार्य केलं. गावातल्या सर्व लोकांनी त्या गोष्टीला सहकार्य केलं आणि ते विहार डेव्हलप केलं. मग मूर्त्या ज्या थायलंडवरून येतात ती मूर्ती मिळवली. त्यासाठी आमचे मिलिंद फुलझेले जे पत्रकार होते त्यांनी पण चांगली मदत केली. तर माझं लक्ष असतं त्यांच्याकडे, त्या बाबीकडे. परंतु आपण सभा संमेलनानिमित्त गोंदियापासून रत्नागिरीपर्यंत जातो. विविध ठिकाणी गेलो मी, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो. आणि हे अंतर लांब असल्यामुळे सतत आपण तिकडे लक्ष नाही देऊ शकत. पण तरी तुमचं लक्ष असतं विशेष. म्हणजे गावातल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे, नागपूरला घर आहे, नागपूरला मी गेलो, तिकडे काही कार्यक्रम असतात, मग एक चक्कर गावाला मारतो वर्ध्यावरून. वा. माननीय अनिल वैद्य सरांशी आपण गप्पा मारतो आहोत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामाच्या निमित्ताने त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. समाजरत्न, समाजभूषण आणि बरेच काही पुरस्कार मिळत आहेत. तर सर, थोडं सर आपल्याला जे काही सामाजिक क्षेत्रातल्या कार्याबद्दल जे काही पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल थोडी माहिती सविस्तर सांगा सर. ह्याचा समाजभूषण पुरस्कार तर दिल्याच जातो. मला धम्मरत्न पुरस्कार एक दिला. फार ज्येष्ठ भंते जे ज्ञानदेव म्हणून होते, त्यांच्या हस्ते भंते ज्ञान ज्योती होते. आपले वामन पवार जे आहेत त्यांचा दिंडोरी मार्गावर जे विहार आहे त्या म्हसरूळच्या भागामध्ये त्यांनी एक नाशिकमध्ये म्हसरूळच्या भागात धम्म संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये धम्मरत्न पुरस्कार दिला. मला ते खूप आनंद झाला त्या गोष्टीचा की एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते आणि त्यांनी एक माझं अवलोकन करून तो, कारण मी हे धम्माच्या चळवळीमध्ये काही पुस्तकं लिहिणं आणि हे जे काही काम केलं होतं त्याचं मूल्यांकन करून त्यांनी दिलं असेल ते, पण मला ते आवडलं. वा. आता हे कार्यक्रमांमध्ये सत्कार तर होत राहतात. आतापर्यंत जे काही मिळालेले पुरस्कार, सत्कार आहे, मानव हे आहे, त्यातला एक आवडलेला. मी या पोलीस ट्रेनिंग अकॅडमी मध्ये शिकवायला जायचो. मला ते गेस्ट लेक्चर म्हणून नेहमी बोलवायचे. तर एकदा त्यांनी तिथं मोठं ऑडिटोरियम आहे, तिथे न्यायालयात म्हणजे आरोपीच्या अटकेपासून तर निकालापर्यंत काय काय स्टेप्स असतात यावर व्याख्यान ठेवलं होतं. आणि PSI असतात तिथे ट्रेनिंग. तर तिथे माझं व्याख्यान झाल्यावर मला त्यांनी खूप चांगला एक पुरस्कार दिलेला. अरे वा. माझ्याकडे मोमेंटो मला फार आवडतो तो. वा.
एकदा कामाची या पावतीच आहे ती. वेब रेडिओवरून यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या व्याख्यान दिलेलं होतं. अरे वा. तर त्यांनी पण एक मोमेंटो मला दिला. ते अशा काय मी विद्यार्थी म्हणजे मी वकील असताना आकाशवाणी नागपूरला बरेचदा बोललो आहे. तर ह्या असे प्रसंग भरपूर छोटे मोठे सत्कार तर होत राहतात. सुप्रीम कोर्टाने आता मध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक निकाल जाहीर केला होता. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली होती. अनेक पत्रकारांनी आपल्याशी चर्चा केली. पहिला आर्टिकलही आपण लिहिलं आणि मला वाटतं याबरोबरच एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपला आला होता. हो, आपली एक आता चर्चा होती. 20 तारखेला एक नाशिकमध्ये त्याच्या विरोधात मोर्चा झाला. त्या मोर्चातही आपण एकदम अग्रणी होता, नाही सहभागी होतो. सहभागी झालेला होता आपण. तसा अग्रणी म्हणायचं आणि ज्यांनी आयोजन वगैरे केलं सर्व तर मग सर्व समावेश त्यांचा हे सामायिक नको. नेतृत्व. मला हे कौतुक वाटतं त्यांना त्याचं श्रेय असलं नाशिकच्या पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांचं एक कौतुक वाटतं की कुठलाही नेतृत्व कुठलाही नेता नसताना हा. एकूण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधनं किंवा शहर असेल त्याच्यामध्ये हजारो लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होताना मी पाहिले आणि कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं, त्याला सामुदायिक नेतृत्व होतं त्याला. हो. हे विशेष मी आपल्याला- त्यामध्ये बीजी वाघ साहेब, डॉक्टर जी.एल. वाघ, इंदिरा आठवले, सीताराम वाघ, आपले जयवंत खडताळे, अनेक मान्यवर त्या मोर्चांमध्ये सामील झाले. गंगाधर अहिरे होते, आपले पगारे दादा, रमाबाईवाले, करुणासागर पगारे, रमेश जगताप, अनेक मान्यवर, संतोष जोपुळकर, अनेक मान्यवर, आणि मोठा मोर्चा झाला. त्याचं मी व्हिडिओ शूटिंग पण केलं आणि युट्यूबला टाकलं. अगदी. आणि शांततेने मोर्चा. त्यामध्ये हे जे वर्गीकरण, अनुसूचित जातीचं वर्गीकरण जे आहे त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि काही राज्यांमध्ये जे हे चालू आहे त्याच्या निषेध विरोधासाठी तो मोर्चा होता. आणि त्याचं मला वैशिष्ट्य हे वाचलं की समस्त चांभार चर्मकार बांधवांच्या ज्या संघटना आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत. वा. त्यांचा मोठा मला सिंहाचा वाटा वाटला मला. ते जे एक अहिरे, वसंत अहिरे, वसंत अहिरे वसंत जे नेते आहेत ते भेटले, माझ्यासोबत फोटो काढले त्यांनी. तर चांगलं त्यांनी विरोध केला क्रिमी लेअर आणि वर्गीकरणाला. हे चुकीचं आहे. ते आता बाबासाहेबांच्या भूमिका तर कधी अशा वेगवेगळ्या वर्गीकरण करण्याच्या दिसल्याच नाही. सायमन कमिशन पासून तर गोलमेज परिषदेपर्यंत बाबासाहेबांनी समस्त अस्पृश्यांसाठीच चळवळ केलेली आहे. बरोबर. त्या ठिकाणी तर म्हणतात सर्व अस्पृश्यांनी बौद्ध धम्म घ्यावा असंही म्हणतात बाबासाहेब. म्हणजे हा जो एकोपा आहे तो नष्ट होतो. तर त्या दृष्टीनं हे चांगलं पाऊल आहे. बिलकुल. अगदी. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्या निकालाच्या संदर्भात थोडंसं विस्तृत सांगा ना सर. नाही, आपण त्यावर व्हिडिओ बनवला आहे. बनवला आहे सुप्रीम आपण. कोर्टाने जो निकाल दिला ते सुप्रीम कोर्टाचं काही स्वतः त्यांनी वर्गीकरण करा असं नाही म्हटलं. राज्य जे आहेत आंध्र प्रदेश आणि पंजाब सरकारच्या राज्यातल्या ज्या केसेस होत्या त्या केसेसच्या संदर्भात तो निकाल आहे. तर त्यांनी त्याला अप्रूव्ह केलं. ओके. म्हणजे मुद्दा असा होता की केंद्र सरकारला अधिकार आहेत फक्त की राज्यांना आहे. राज्यांना काही हे वर्गीकरणाचे अधिकार नाहीत असं पूर्वीचं व्हर्डिक्ट होतं सुप्रीम कोर्ट. म्हणजे पूर्वीचा निर्णयच होता तसा. परंतु मग ह्या निर्णयात यावर अनालिसिस झालं की राज्य सुद्धा करू शकतं की नाही. तर कलम 341 जे आहे संविधानाचं त्यानुसार अनुसूचित जाती ऍड करणं किंवा बाहेर काढणं हे अधिकार संसदेला आहे, म्हणजे केंद्राला आहे. मग आता त्यामध्ये वर्गीकरणाचे अधिकार त्यांना आहे का. तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं पडलं की वर्गीकरण हे दुसरी बाब आहे. परंतु वर्गीकरण का केले जात आहे. वर्गीकरण एका वर्गाला खुश करण्यासाठी जर राजकीय लोक वर्गीकरण करत असतील तर हे बरोबर नाही ना. बरोबर. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे जो समूह फुलेशाहू आंबेडकरवादी आहे तो विज्ञानाला मानतो, अंधश्रद्धेतून बाहेर पडला, त्या समूहाच्या रागावर काही लोकांना जर वर्गीकरण करून वेगळं पाडायचं आहे. जो विवेकवादी आता महाराष्ट्रामध्ये बौद्ध आहेत, बाबासाहेबांचा आंबेडकरी समूह, अर्थात बाबासाहेबांना मानणारा मातंग आहे, चर्मकार पण आहे, सर्व जाती धर्माचे, मराठा आहे, कुणबी आहे, तेली आहे, सर्व धर्माचे लोक आहेत. परंतु जो बौद्ध आंबेडकरी अनुयायी आहे तो
अनुसूचित जातीमध्ये आहे. हम्म, 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 त्याच्या रागावर जर कोणी वेगळं मागत असेल हम्म. किंवा तिकडे माला म्हणून आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये, हम्म, हम्म, हा बाबासाहेबांना मानतो. तिकडे युपी मध्ये जाटव आहे. हम्म. या लोकांनी प्रगती केली आणि त्यांच्या रागावर जर कोणी वेगळं मागतो, तर यांच्यामुळे आमची प्रगती झाली नाही. आता कोणामुळे कोणाची प्रगती झाली नाही हे तर बरोबर नाही आहे. हम्म, हम्म. ह्या जो असूया आहे त्याला जे खतपाणी सरकार घालत असेल हम्म, हम्म. तर ते चुकीचं आहे ना. अगदी. आता एका बाजूला आरक्षण आहे, आपण आरक्षणाच्या निमित्ताने जी काही फायदा काही कम्युनिटींना होतो आहे, पण एका बाजूला असं निदर्शनास येतं आहे की आरक्षण असूनही तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो जो काही बॅकलॉग असतो तो बॅकलॉग भरला जात नाही आहे, अशी एक बाब निदर्शनास आलेली आहे. त्याबद्दल आपलं ऑब्झर्वेशन काय सर? कोटा पूर्ण झालेलाच नाही, बॅकलॉग आहे. हे जे म्हणतात की अमुक जात पुढे गेली, या जातीला त्या जातीच्या बरोबरीत आणा, बरोबरीत ओपन कॅटेगरी बरोबर न्यायला पाहिजे. ह्या मागं पडली जात असं म्हणणंच बरोबर नाही, कारण तुमचा बॅकलॉगच पूर्ण भरलेला नाही. तर त्या संबंधी सर्वे व्हायला पाहिजे, जातीगत जनगणना व्हायला पाहिजे, त्यानंतर निर्णय व्हायला पाहिजे की कोण पुढे गेलं आणि कोण पुढे नाही. बहुधा पुढे गेले म्हणून जी एक ओरड होते, किंवा जाटव पुढे गेले. काल मी युट्यूब बघत होतो रतनलालचा आंबेडकर नावा, त्यामध्ये ते एक सांगत होते की दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालय एकाही महाविद्यालयाचा प्रिन्सिपाल अनुसूचित जातीचा नाही. महाराष्ट्रामध्ये किती युनिव्हर्सिटीज आहेत, त्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपाल युनिव्हर्सिटीचा नाही, कॉलेजचा प्रिन्सिपल, त्या महाविद्यालया अंतर्गत जे कॉलेजेस आहेत दिल्ली युनिव्हर्सिटी. महाराष्ट्रामध्ये एवढ्या युनिव्हर्सिटीज आहे, काही खाजगी आहेत, काही सरकारी आहेत. मला वाटते 20-22 खाजगी आहे, 20-22 सरकारी आहेत, केंद्र सरकारच्या 1-2 आहेत. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अनुसूचित बौद्ध ह्या हे आहेत, व्हाईस चान्सलर आहेत, कुलगुरू आहे, किंवा उच्च न्यायालयामध्ये किती बौद्ध न्यायाधीश आहेत? हार्डली 2-3 असतील. बरोबर. 94 तर सँक्शन स्ट्रेंथ आहे. ही परिस्थिती आहे. बौद्ध पुढे गेले म्हणणं आणि त्यांच्यामुळे कोणत्या तरी वर्गाला वेगळं करणं हे चुकीचं आहे. आणि जो एक जिन्सीपणा जो बाबासाहेबांनी म्हणजे अनुसूचित जातीच्या सवलती अस्पृश्यांना ज्या देण्यात आल्या आहेत, त्या अस्पृश्यांसोबत जो स्पर्शभेद होता त्या सर्व जातींना अनुसूचित जातीमध्ये घेण्यात आलं. आता हे वेगळं करत असताना त्यांनी म्हणलं हेट्रोजेनियस आहे, म्हणजे एक जिन्सी नाही. त्याची कारण काय दिली त्यांनी की वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही. तर ह्या जातीमध्ये ज्या पोट जाती आहेत त्यांचे पण रोटीबेटी व्यवहार होत नव्हते. अच्छा. एवढा जर त्याचा भेद बघतो म्हटलं तर ते फार खोलात जाईल. बरोबर. अच्छा. रोजगारांच्या प्रश्नाच्या बरोबर रोजगाराच्या प्रश्नावर असं आहे की आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सरकारने काय केलं, सरकारचे जे उपक्रम आहेत त्याचं खाजगीकरण केलं. काही यांचं खाजगीकरण अंशतः रेल्वेमध्ये बरेचसे कंत्राट हे खाजगीकरणाने दिले. इंडियन एअरलाईनचं तर टाटाला दिलं. म्हणजे जिथे आता इंडियन एअरलाईनला किती पगार असायचे, हा जो बॅकलॉग मधून जाणारा, जो अनुसूचित जाती जमातीमधून जाणारा जो युवक होता ते प्रमाण आता घटलं ना तिथे. बरोबर आहे, बरोबर आहे. तो एक सेटबॅक बसला. दुसरा, आता सुशिक्षित मुलं जे आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर आहेत, काही पदवीधर आहेत, त्यांनी विदेशामध्ये जॉब मिळतो का आणि त्या कोणत्या संधी आहे याकडे लक्ष दिलं. म्हणजे महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रदेशामध्ये जी शिष्यवृत्ती दिलेली आहे, तर त्या शिष्यवृत्तीमध्ये जे काही लिमिटेशन्स आहेत, समजा
महाराष्ट्रामध्ये फक्त 75च विद्यार्थ्यांना बाहेर जाता येतं दरवर्षाला, स्कॉलरशिप मिळते, किंवा केंद्रामध्ये 150 विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशात जाता येतं. तर त्याचा जो आवाका आहे तो थोडासा व्याप्ती त्याची वाढवली पाहिजे असं वाटतं का? तो विषय वेगळा आहे, त्याची व्याप्ती तर वाढवलीच पाहिजे. परंतु आज भारतामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे देश विदेशामध्ये ज्या नोकऱ्या आहेत, US मध्ये आहे, USS मध्ये आहे, गल्फ कंट्रीज मध्ये आहे, अनेक ठिकाणी गरज आहे. आता तिथे जे गेलेले लोक आहेत त्यांनी तिथल्या गरजा ओळखून इथल्या नवीन पिढीला, विद्यार्थ्यांना तिकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जसं जापान आहे, जापानला नोकरी करायची तर जापनीज आली पाहिजे. तर जापानला जे सेटल आहेत, एक उदाहरण सांगतोय मी, त्यांनी भारतातल्या युवकांना सांगायला पाहिजे की तुम्ही जापनीज शिका, तिकडे ह्या पोस्ट आहेत. त्या पद्धतीनं यांना तिकडे एम्प्लॉयमेंट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण इथल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहे, वस्तुस्थिती आहे. परत उद्योगधंद्यामध्ये पण यायला पाहिजे, काही हरकत नाही. कॉम्पिटिशनच्या एक्झाम्स आहेत, परंतु इंडस्ट्रियल उद्योग सुद्धा याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. एकूणच हा एवढा तुमचा सामाजिक क्षेत्रातला किंवा ज्युडिशियरी मधला एवढा मोठा तुमचा अनुभव आहे, साहित्यातला एवढा मोठा अनुभव आहे, नवीन विद्यार्थ्यांना, युवकांना आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय मार्गदर्शन कराल, काय दिशा द्याल? विद्यार्थ्यांनी डिसिप्लिननी राहायला पाहिजे. शिस्त, सकाळी उठणे, वेळेवर जेवण घेणे, वेळेवर अभ्यास करणे, वेळेवर झोपणे आणि व्यायाम सुद्धा करणे. आता हे जे भारतामध्ये आजार दिसतात, शुगर आहे, BP आहे, एका दिवसात येत नाही. अगदी विद्यार्थी जीवनापासून दुर्लक्ष झाल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून विद्यार्थी जीवनापासूनच आहाराकडे लक्ष असलं पाहिजे. आणि हे सर्व माहिती आहे ना, कोणता आहार घ्यावा, काय घ्यावा, हे गुगलमध्ये, युट्यूबमध्ये उपलब्ध आहे. त्यातून माहिती घ्यायची. झुकेरबर्गचे तर मी फार थँक्स मानत असतो. त्यांनी एवढं मोठं ज्ञानाचं दालन आपल्याला उपलब्ध करून दिलं. अगदी पूर्वीच्या काळात आमच्या माणसाला विद्या शिकण्यापासून मनाई होती, परावृत्त केलं होतं. आज आम्हाला पाहिजे ती माहिती मिळते. म्हणून मी मोबाईलचा कधी विरोध करत नाही. मी पालकांना म्हणतो मोबाईल त्यांना पाहू द्या, विद्यार्थ्यांच्या उपयोगाचा आहे. आज मी इंग्रजीचं मी नेहमी सांगत असतो की तुम्ही इंग्रजी चांगलं असलं पाहिजे. विदेशात जाल त्यावेळी तुम्हाला इंग्रजी आवश्यक आहे. युनिव्हर्सल थॉट्स असलं. परत भारतामध्ये सुद्धा इंग्रजीचं महत्व कमी होणार नाही. आता मराठी म्हणजे मातृभाषेमध्ये शिका, कंपल्सरी करणं आहे, असा जो प्रचार होतो ते ठीक आहे, त्याला काही वाईट काही नाही. परंतु इंग्रजी हे जेव्हा अस्खलित असते तेव्हा त्याला विदेशामध्ये सुद्धा स्कोप येतो, म्हणजे प्राधान्य मिळतं. न्यायालयामध्ये अस्खलित इंग्रजी बोलणारा वकील, छान इंग्रजीत लिहिणारा न्यायाधीश जजमेंट लिहिणारा, याचं कौतुक होतं. परत विद्यार्थ्यांनी पेपर वाचला पाहिजे. आता पेपर वाचणंच बंद झालं. हो, पुस्तकं वाचणं बंद झालं जवळजवळ. तर विद्यार्थ्यांनी किमान एक पेपर इंग्रजी वाचला पाहिजे, प्रादेशिक भाषेतला मराठी पेपर वाचला पाहिजे. हिंदू पेपर चांगला आहे, समतोल राखून त्यामध्ये इंग्रजीचं असतं. त्याच्या प्रिसाईज त्यामधले जे काही आर्टिकल असतात ते लिहून काढले पाहिजे, म्हणजे त्याला तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी प्रिसाईज लेखन जे असते त्याच्यासाठी उपयोगी होतं. ग्रामर चांगलं होतं. परत एम्प्लॉयमेंट न्यूज येतो एक. एम्प्लॉयमेंट न्यूज पूर्वी आम्ही तो 5 रुपयाला मिळायचा, आता 10-15 रुपये किंमत. त्यामध्ये बरेचशा जागा म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या तर असतातच, आर्टिकल पण असतात. त्यातून व्हिजन येते अगदी की कुठल्या पोस्टला कुठलं एज्युकेशनची आणि अपडेट होतं, क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. शिवाय इन्स्टिट्यूशन म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या ज्या प्रवेशाच्या ज्या जाहिराती असतात त्या असतात, त्या ऑल इंडियाच्या असतात. अगदी महाराष्ट्रामध्ये लोकसत्ता येते आपलं गुरुवार, आय थिंक गुरुवारला की गुरुवारलाच आहे एक, त्याच्यामध्ये रोजगार समाचारासारखं एक पेज असते लोकसत्तामध्ये.
ते चांगलं काम करतात. अरे वा. ते स्पर्धा परीक्षेची माहिती देतात, निघालेल्या जागांची माहिती शॉर्टमध्ये देतात. नंतर मग विद्यार्थी त्या वेबसाईट वरून डिटेल घेऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी. आणि बाकी कॅम्प्युटर आणि हे तर आवश्यकच झालेलं आहे. कॅम्प्युटरचं ज्ञान, त्याची तंत्रज्ञान. परीक्षा, एक तंत्रज्ञान. महाराष्ट्र सरकारची एक परीक्षा सर्टिफिकेट कोर्स कंपल्सरी आहे. MSCIT तो MSCIT करूनच टाकला पाहिजे. अगदी बेसिक आहे. आणि ज्यांचं एज्युकेशन खंडित झालेलं आहे त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन करावं. खूप छान. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करायची इच्छा असेल तर त्याला काही विषय आहेत, MA इंग्रजी, हिंदी, इतिहास, मराठी, असे काही विषय आहेत, मोजके विषय आहे. निवृत्तीनंतर आता आपण मला वाटतं यशवंतराव चव्हाण मी केलेला आहे मराठी तो विषयामध्ये MA केलं आता. आणि परत आता नाही, इतिहासाला मी समाजाला सगळ्यांना सांगतो की समृद्ध होण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे, शिक्षणही घेतलं पाहिजे, जे होणं शक्य आहे. तर आता आमची बरीचशी मित्रमंडळी नागपूरला MA पाली मध्ये करतात, MA आंबेडकर थॉट मध्ये करतात, MA बुद्धिस्ट स्टडी मध्ये करतात. आमचे उत्तम शेवडे नागपूरचे कार्यकर्ते BSPचे आमचे जुने मित्र आहेत, त्यांनी सर्व विषयामध्ये पाली, आंबेडकर थॉट, बुद्धिझम 3-4 विषयात MA केलं. आता मला वाटतं PhD करत आहेत. बरं 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 बरं. मी वकील असताना मला वाटतं ते 12th वगैरे होते, ते कार्यकर्ते होते. हो. पण नंतर त्यांनी BA MA असं एज्युकेशन वाढवलं. पत्रकार आहेत, चांगले निष्ठावान आंबेडकरवादी. तर असे एज्युकेशन आता आपल्या इथे हे नाही आहेत ना. नागपूर, नाशिकला पालीमध्ये MA नाही आहे, आंबेडकर थॉट मध्ये नाही आहे. नागपूरला जी फॅसिलिटी आहे ती इथे नाही आहे. मग इथे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहे, त्याचे कोर्स करता येतात. शिकत राहिलं पाहिजे. बिलकुल. आता बरेचसे लोक MA पालीमध्ये करतायत, इथून नाशिकवरून औरंगाबादला करतात, काही मुंबईला करतात. रेग्युलर कोर्सेस आहे ना, ते विद्यापीठाला नाही आहे. सर, आपल्याशी बोलून खूप आनंद झाला. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांकडनंही आणि माझ्याकडनं प्रवीण गांगुडे, मी सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आपण मला आग्रह केला की बा माझ्या संबंधी या वाढदिवसानिमित्त जीवनपटावर बोलावं, म्हणून आपली एवढी चर्चा झाली. मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर.